आता बातम्या सविस्तर. सुरुवातीला बातमी येते एका अपघातासंदर्भातली. दुर्घटनांनी अनेकदा हादरलेली मुंबई पुन्हा एकदा अपघाताने हादरलेली आहे. कारण मुलुंडमध्ये एलबीएस रोडवर वडाळा ते कासार वडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, 3 जण जखमी आहेत. तसंच 2 ते 3 वाहनं स्लॅब खाली दबली गेली आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाच्या वेळी हा स्लॅब कोसळला. एलबीएस रोडवरून ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक या अपघातानंतर बंद करण्यात आली आहे. MMRDA संपूर्ण मेट्रो कामाचं बांधकाम करते. वेगवेगळ्या 4 टप्प्यांचे 4 वेगवेगळे कंत्राटदार आहेत. ज्या टप्प्यात हा अपघात झाला तिथलं बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनीकडे आहे. दरम्यान या अपघातानंतर बंद करण्यात आलेला एलबीएस मार्ग तब्बल 7 तासांनी वाहतुकीकरता खुला करण्यात आलाय. मिलन इन्फ्रा म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्यावर 5 कोटीचं फाईन इमिडिएटली लावलेला आहे. या कामावर देखरेख ज्यांची आहे ते GC जनरल कन्सल्टंट आहेत. हे एक फॉरेन कंपनी आहे LBG हिल. त्यांच्यावर देखील 1 कोटीचा फाईन या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. विषय फाईनचा नाही आहे, विषय जिम्मेदारी या ठिकाणी निश्चित करण्याचा आहे आणि जिम्मेदारी नक्कीच लवकरात लवकर MMRDA निश्चित करेल आणि याच्यामध्ये कोणीही दोषी सापडला तर अजिबात त्याची कोणतीही गय आम्ही करणार नाही. दरम्यान मेट्रोच्या घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर मृतांच्या वारसांना मदतीची घोषणाही करण्यात आली आहे. हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे यामध्ये जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल. अर्थातच ती घेतली असती तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती. याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललेलं आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल. मृतकांच्या परिवाराला शासनाच्या वतीनं मदत केली जाईल. एलबीएस मार्ग तब्बल 7 तासांनी वाहतुकीकरता खुला झालाय. या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.